महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे. गोदावरी नदीच्या काठी वसलेला हा जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध जिल्हा असून इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा एक अनोखा संगम आहे. नांदेड जिल्ह्याला तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांची सीमा जोडली गेली आहे. येथे शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंग यांचे अंतिम स्थान आहे. त्यांनी येथेच 1708 साली आपला अंतिम उपदेश दिला होता. हुजूर साहेब गुरुद्वारा, जो नांदेड शहरात स्थित असून हे शीख समुदायासाठी एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. गुरु गोविंद सिंगजी यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या भूमीला नमन. मोतीबिंदू हा वयोमानामुळे होणारा डोळ्यांचा एक सामान्य आजार आहे, जो प्रत्येकाला होतो, ज्यामुळे डोळ्यांच्या लेन्समध्ये धुंदी येते आणि दृष्टी कमी होत जाते. जगातील सर्वात जास्त मोतीबिंदू रुग्णांची संख्या असलेल्या देशांमध्ये भारत हा देश अग्रस्थानी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO च्या अहवालानुसार भारतात 2010 साली अंदाजे 6.1 दशलक्ष मोतीबिंदूंचे नवीन प्रकरणे नोंदविली गेली होती. त्यामुळे भारत हा मोतीबिंदूंच्या रुग्णांच्या संख्येत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या भारतात दरवर्षी सुमारे 65 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात आणि ही शस्त्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी असून केवळ 10 ते 15 मिनिटात होते आणि शस्त्रक्रियेनंतर लागलीच सुट्टी देखील मिळते. दृष्टी म्हणजे जीवनाचा सर्वात महत्त्वाचा अविभाज्य भाग होय, पण अनेक लोक आपल्या दृष्टीचे महत्त्व ओळखत नाहीत, जोपर्यंत ती हरवत नाही. ये दुनिया हसीन है, देखे करीब से. परंतु एक संस्था, एक दृष्टी प्रतिष्ठान आपल्या जीवनाचा दृष्टिकोन बदलत आहे. ते म्हणजेच नांदेड महानगरपालिका आणि नंदीग्राम लॉयन्स ट्रस्टचा संयुक्त उपक्रम लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड. चला तर मग आज आपण या संस्थेबद्दल माहिती जाणून घेऊयात, ज्या ठिकाणी विविध तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीच्या माध्यमातून लोकांच्या दृष्टीला पुनरुज्जीवित करण्याचे कार्य केले जाते. अर्थातच आपण आज लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड विषयी जाणून घेणार आहोत. दृष्टी ही देवाने दिलेली अनमोल देणगी आहे, पण अनेकांना या दृष्टीचा आनंद उपभोगता येत नाही. अशा लाखो लोकांसाठी आशेचा किरण लॉयन्स नेत्र रुग्णालय ठरले आहे. नांदेडची ओळख ही तीर्थक्षेत्र म्हणून आहेच, याच सोबत आता नेत्रसेवेमध्येही नांदेडचे नाव मराठवाड्यासह महाराष्ट्रात ओळखले जात आहे. लॉयन्स आय हॉस्पिटल म्हणजे दृष्टीचे रक्षण करणारी एक सशक्त संस्था. सुरुवातीस कैलासवासी डॉक्टर भालेराव, डॉक्टर मोतेवार, डॉक्टर बजाज आणि डॉक्टर नळदकर यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पुढाकारातून लॉयन्स क्लब नांदेड या संस्थेची स्थापना सन 1965 साली करण्यात आली. सुरुवातीपासूनच लॉयन्स क्लब या संस्थेअंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असत. त्यात प्रामुख्याने कुटुंब नियोजन शिबिरे, आरोग्य शिबिरे तसेच प्लास्टिक सर्जरी शिबिरे यांचा सहभाग होता. डॉक्टर शरदकुमार दीक्षित अमेरिकेतून नांदेडमध्ये येऊन त्यांनी जवळपास 35 वर्ष प्लास्टिक सर्जरीचे कॅम्प हे नांदेड शहरातील मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज तसेच काही वर्ष महापालिकेच्या रुग्णालयात अतिशय उत्साहाने आयोजित करत रुग्णसेवा दिली. याच कार्याची दखल घेऊन नांदेड महापालिकेने एका बंद पडलेल्या पेट्रोल पंपची उपलब्ध जागा ही लीजवर मोफत सन 1985 साली लॉयन्स क्लबला देऊ केली. त्याच जागेवर लॉयन्स क्लबने आपल्या अनुभवातून अतिशय अत्यल्प दरात म्हणजेच केवळ 1 रुपयापासून रुग्णांची तपासणी करत रुग्णालयाची सुरुवात केली आणि त्याच आकारलेल्या 1 रुपये या शुल्कामध्ये रुग्णांना औषधे देखील पुरवण्यात येत असत. सन 2008च्या सुमारास या जागेवर महापालिकेचे संकुल बनवण्याच्या सरकारी निर्देशनामुळे लॉयन्स रुग्णालयाचे काम स्थगित करण्याची वेळ आली. ही बाब लक्षात घेऊन सन 2010 मध्ये
तत्कालीन नांदेड जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी आणि महापालिका आयुक्त डॉक्टर निपुण विनायक यांच्या सकारात्मक सहकार्याने आणि पुढाकाराने गुरुता-गद्दी सोहळ्याच्या काळात बांधण्यात आलेल्या 5 रुग्णालयांपैकी जंगमवाडी रुग्णालयाची वास्तू लॉयन्स क्लबला 30 वर्ष विनामूल्य लीजवर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यातूनच नंदीग्राम लॉयन्स ट्रस्ट या धर्मदाय संस्थेची स्थापना झाली. अखेर सोनियाचा दिवस आला. 7 मे 2011 या दिवशी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि नंदीग्राम लॉयन्स ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लॉयन्स नेत्र रुग्णालय या सुंदर अशा रुग्णालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, तत्कालीन उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री DP सावंत, महापौर अजयसिंग बिसेन आणि प्रख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रुग्णालयास एक रुग्णवाहिका देऊ केली. यावेळी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते. पुढे उद्घाटनानंतर 3 महिन्यातच 2 पूर्णवेळ नेत्ररोग तज्ञांच्या मदतीने लॉयन्स रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया गरजू व गरीब रुग्णांना अगदी मोफत तर सामान्य रुग्णांसाठी फक्त ₹2,500 मध्ये करण्याची सुरुवात झाली. आज सन 2025 मध्ये सुद्धा याच दरात शस्त्रक्रिया केली जाते, तर तपासणी फी फक्त ₹20 आकारली जाते. दृष्टीहीनांना नवदृष्टी देणे आणि नेत्ररोगांवर प्रभावी उपचार माफक दरात करणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून रुग्णालयाची वाटचाल सुरू आहे. येथे सन 2013 मध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे पिको सर्जरी ही केवळ ₹5,000 शुल्कात सुरू करण्यात आली. तसेच यंत्रसामग्रीद्वारे नेत्रचिकित्सा आणि उपचार केले जात असल्याने रुग्णांना अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळू लागला. अनुभवी तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. असंख्य लोकांची दृष्टी परत मिळवण्यात लॉयन्स नेत्र रुग्णालयाचा महत्वाचा वाटा आहे. पुढे सन 2012, 13, 14 आणि 2015 वर्षातील दैनंदिन वाढत्या रुग्णसेवेची दखल घेऊन लॉयन्स इंटरनॅशनलने सन 2015 मध्ये ₹85 लाख इंटरनॅशनल ग्रँट लॉयन्स नेत्र रुग्णालयाला नवीन मशिनरी आणि अत्याधुनिक सुविधांसाठी मिळाला. मोफत आणि कमी दरात सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने जंगमवाडी येथील लॉयन्स नेत्र रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. त्यामुळे काही दिवसातच नांदेडमधील सिडको येथे नवीन युनिटची सुरुवात करण्यात आली. या नवीन युनिटमध्ये महागड्या किमतीचे इम्पोर्टेड लेन्स माफक दरात वापरून ऑपरेशन करण्यास सुरुवात करण्यात आली आणि या कार्याला जोड मिळाली ती CSR अंतर्गत मिळणाऱ्या ₹1 कोटी याग लेझर, ग्रीन लेझर, OCT, फंडस कॅमेरा, B स्कॅन, पेरिमेटरी इत्यादी आधुनिक मशिनरी व आणखी एक अँब्युलन्स यांची देखील भर पडली. नांदेड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लॉयन्स नेत्र रुग्णालयाअंतर्गत होत असलेल्या शिबिरांमधून आढळलेल्या मोतीबिंदूसाठी पात्र रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या गावातून रुग्णालयात आणणे, शस्त्रक्रियेनंतर त्यांना घरपोच सोडणे, सोबतच 1 दिवस जेवण, राहणं, औषध, चष्मा अशी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येते. लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय आहे जे राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेअंतर्गत 2011 पासून कार्यरत आहे. रुग्णांसाठी सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि आधुनिक उपकरणांचा येथे वापर केला जातो. लॉयन्स नेत्र रुग्णालय हे एक अग्रगण्य नेत्र संस्थान आहे जे गरीब आणि वंचित लोकांसाठी अत्याधुनिक उपचारांची सोय उपलब्ध करून देत आहे. मोतीबिंदू ऑपरेशन, लेझर उपचार, नासूर सर्जरी अशा अनेक सेवांचा येथे समावेश आहे. जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महानगरपालिका यांच्या अंतर्गत जे वेगवेगळे शिबिरे किंवा उपक्रम राबवले जातात त्या प्रत्येक उपक्रमामध्ये लॉयन्स नेत्रालयाचा सहभाग असतोच. याचाच एक भाग म्हणजे कोरोना काळामध्ये स्क्रीन टाइम वाढल्यानंतर जिल्हा परिषदेने शालेय विद्यार्थी तपासणी अभियान राबवले होते. त्या अभियानामध्ये नांदेड जिल्ह्यातील 6 लाख विद्यार्थ्यांची मोफत तपासणी लॉयन्स नेत्र रुग्णालय आणि
जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. तसेच कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असतानाही तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर आणि आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेसाठी लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड हा एकमेव डोळ्यांचा दवाखाना कोविड प्रोटोकॉलला पाळून चालू ठेवण्यात आला होता. लॉयन्स नेत्र रुग्णालयाची फीस अत्यल्प आहेच, शिवाय काही नागरिकांच्या पुढाकारातून वाढदिवस आणि पुण्यतिथी निमित्त विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यासाठी लागणारा खर्च देखील त्यांच्याकडून दिला जातो. त्यामुळे त्या दिवशी रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे तपासणी शुल्क घेतले जात नाही. विशेष बाब म्हणजे सगळ्यात कमी 20 रुपये तपासणी शुल्क असल्यामुळे लॉयन्स नेत्र रुग्णालयाला आज सरकारी दवाखान्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, जिथे अर्ध्या तासात चष्मा बनवून अत्यल्प किमतीत दिला जातो. नांदेड महानगरपालिका आणि लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजपर्यंत ज्या रुग्णांची तपासणी केली गेली त्यामुळे अंदाजे तब्बल 25 ते 30 कोटी आणि शस्त्रक्रिया अंतर्गत तब्बल 50 कोटी रुपयांची बचत ही नांदेड जिल्ह्यासह परिसरातील रुग्णांची झाली आहे, असा निष्कर्ष काही जाणकार काढतात. रुग्णांना तपासणीसाठी माफक फीस आणि अत्याधुनिक सुविधा या गोष्टींचा विचार करून रुग्ण देखील येथे येताना कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीत. हे रुग्णांसाठी सोयीस्कर होतं. वेळेत निदान आणि आजारावर लवकरात लवकर उपचार करण्यात येते. त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड आणि भविष्यात उद्भवणारे अंधत्व हे डॉक्टरांना सहजरित्या टाळता येते. लॉयन्स नेत्र रुग्णालयातील वाढत्या रुग्णसंख्येचा आणि कार्याचा आलेख पाहून 26 फेब्रुवारी 2024 पासून LIC मार्फत लॉयन्स नेत्र रुग्णालयाकडून नेत्र सेवा आपल्या दारी हा प्रकल्प राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये सुसज्ज व सर्व सोयी सुविधांयुक्त अशी 40 लाख किमतीची मोबाईल व्हॅन LIC कडून उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याद्वारे रुग्णांना नेत्र तपासणीचा लाभ त्यांच्याच भागात किंवा गावात घेता येतो. त्याद्वारे ग्रामीण भागात नेत्र आरोग्याशी संबंधित जागरूकता निर्माण केली जाते. लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेडच्या माध्यमातून आणि स्थानिक राजकीय तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून विविध नेत्र तपासणी शिबिर, शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी, ग्रामीण भागात नेत्र आरोग्याशी संबंधित जागरूकता निर्माण करत मोफत निदान व उपचार केले जातात. तसेच मृत्यूनंतरही ज्यांना हे जग पाहण्याची इच्छा आहे अशा इच्छुक व्यक्तींसाठी नेत्रदान अर्थात आय डोनेशन या संदर्भात जनजागृती करून इच्छुक व्यक्तींचे फॉर्म सुद्धा भरून घेतले जातात. आजपर्यंत या रुग्णालयामध्ये नांदेडसह मराठवाड्यातील प्रमुख अधिकारी, मंत्री, राजकीय नेते या सर्वांनी वेळोवेळी भेट दिली आहे आणि रुग्णालयाची पाहणी तसेच उपचार देखील घेतलेला आहे. हे हॉस्पिटल वय, जात आणि आर्थिक स्थितीच्या भिन्नतेला मान्यता न देता सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. हे सर्व शक्य झालं ते केवळ स्थानिक जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने एखाद्या लॉयन्स क्लब नांदेड यासारख्या संस्थेवर टाकलेला विश्वास आणि सकारात्मक पुढाकाराने. आज महानगरपालिका आणि नंदीग्राम लॉयन्स ट्रस्ट यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झालेले आहे. आजपर्यंत या नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून 12 लाख रुग्णांना माफक दरात उपचार देण्यात आले असून 1 लाखांहून अधिक रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया अत्यल्प दरात करण्यात आली आहे. तब्बल 22,000हून अधिक रुग्णांना मोफत नेत्र शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला आहे. आजपर्यंत 1100 पेक्षा अधिक मोफत नेत्र तपासणी शिबिरे वेगवेगळ्या भागात घेण्यात आली आहेत. आजच्या घडीला लॉयन्स नेत्र रुग्णालया अंतर्गत 2 दवाखाने, 12 तज्ज्ञ डॉक्टर्स आणि 100 कर्मचारी व लॉयन्सचे उत्साही सदस्य हे रुग्णसेवा तत्परतेने बजावत आहेत. कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि एकत्रित प्रयत्न हेच या संस्थेच्या यशाचे खरे गमक आहे. लॉयन्स नेत्र रुग्णालय रुग्णांना सर्वोत्परी सहाय्य प्रदान करण्यास तत्पर आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या BP, शुगर, ECG इत्यादी सर्व तपासण्या लॉयन्स नेत्र रुग्णालयात विनामूल्य केल्या जातात. लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या कार्याची दखल घेऊन रुग्णालयाला वेळोवेळी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरीने म्हटले आहे, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। ते खरेच आहे। जेव्हा भाषेचा उगमही झाला नव्हता तेव्हा डोळ्यांचीच भाषा होती। सर्वात बोलका अवयव कोणता, तर डोळे। साऱ्या मानवी भावभावनांचं प्रकटीकरण डोळ्यातूनच प्रभावीपणे होते। म्हणूनच तर आँखों आँखों में बात होने दो असं म्हटलं जातं। प्रसिद्ध गीतकार व संगीतकार रवींद्र जैन यांनी म्हटल्याप्रमाणे हे जग आपण अखियों के झरोखों से पाहत असतो। आपला हा झरोखा म्हणजे खिडकी स्वच्छ निरोगी ठेवायचा असेल तर लॉयन्सला न घाबरता आणखी लोकांपर्यंत पोहोचणे, अत्याधुनिक उपचार आणणे आणि दृष्टीहीनतेवर पूर्णतः मात करून अंधत्व मुक्त नांदेड हेच आमचे उद्दिष्ट आहे। कमी दरात अत्याधुनिक सुविधा मिळत असल्याने रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरी जागा लक्षात घेऊन नंदीग्राम लॉयन्स ट्रस्टने 1 एकर जागा विकत घेतली आहे व त्या ठिकाणी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून नांदेडसह मराठवाड्यातील रुग्णांना भव्य अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त असे सुसज्ज आय इन्स्टिट्यूट उभारण्यात येणार आहे। लॉयन्स आय हॉस्पिटल नांदेड, दृष्टीचे रक्षण करणारी संस्था। अधिक माहितीसाठी 75 229 75 229 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा।